नमस्कार, मी अनवर मुल्ला. पाहूया आजची बातमी. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये नजीर इसाक फकीर यांची प्रचार रॅलीचा सुरुवात आहे. आपण जाणून घेऊया या प्रचार दरम्यान प्रचारासाठी असलेले दिलावर मोमीन यांच्याकडून प्रतिक्रिया. काय सांगा सर, तुम्हाला का वाटतं नजीर फकीर इसाक हे का निवडले हवे? इचलकरंजी शहरामध्ये महापालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे. या ठिकाणी नजीर इसाक फकीर यांची उमेदवारी शाहू आघाडीच्या वतीनं आणि इतरही उमेदवार तळकर आणि जहांगीरबाई सरफराज खलिफा आणि कांबळे वहिनी ह्या उमेदवार आहेत. या ठिकाणी या उमेदवारांच्या वतीनं सामाजिक कामामध्ये इसाकबाई पूर्वी नगरसेवक होते आणि बरीच कामं या भागात त्यांनी केलेली आहेत. या ठिकाणी तरुण कार्यकर्ते आता हे निवडणुकीला राहिलेले आहेत. या भागाचा विकास 100% करतील असा विश्वास मला आहे. म्हणून या भागातील सर्व कार्यकर्ते आणि माता भगिनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहेत. या ठिकाणी आपल्या भागाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सर्व महिला आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. तरुण युवक आहेत, वयस्क ज्येष्ठ माणसं आहेत. सर्वांच्याकडून अतिशय अपेक्षा आहे की ही चारही उमेदवार एक प्रचंड बहुमताने निवडून येतील अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे. इचलकरंजी शहर महापालिका झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असून या ठिकाणी ही निवडणूक शाहू आघाडी म्हणून जी लढवली जाते की कारण ह्याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे की गेली 20 वर्ष आवाडे आमदार होते, अळवलकर होते, आजी माझे आमदार होते, परंतु इचलकरंजी शहराला पाण्याचा पुरवठा आतापर्यंत पूर्णपणे कुणालाही मिळालेला नाही किंवा त्यांनी करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला यश आलेलं नाही आणि झालेलं नाही. 10 दिवसाला माई भगिनींना पाणी मिळते. पाण्यासाठी वनवन फिरावं लागतं. फार मोठी जी गोष्ट अतिशय त्रासदायक आहे. या लोकांच्याकडून अपेक्षा पूर्ण झालेली नाही आणि ही जी आघाडी आहे ही आघाडी ह्या शहराला पाणी पुरवठा करण्याचं वचन त्यांनी दिलेलं आहे आणि ह्या भागातील बाकीच्या सुविधा शहरामध्ये आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, गटरीचा प्रश्न आहे, इतर दवाखान्याचा प्रश्न आहे आणि ह्या ज्या प्रचंड ज्या ह्या शहरातील ज्या अडचणी आहेत ही शाहू आघाडी म्हणून अगदी चांगल्या पद्धतीने काम केला असा विश्वास सर्व नागरिकांना शहरातील दिसतो, भागातील दिसतो आणि ह्या ठिकाणी सर्व उमेदवार या आघाडीच्या वतीनं 100% निवडले असा मला विश्वास आहे. सर्वांनी आपण एकजुटीने कामाला लागूया असा विश्वास व्यक्त करून प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास व्यक्त करून मी